उन्हाचा तडाखा वाढू लागलाय तसा बारामतीतला प्रचार देखील तापू लागलेला आहे। बारामती तालुक्यामधील सोमेश्वर इथे लोकांची पसंती कुणाला आहे हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। उन्हाचा तडाखा वाढला आहे तसं इलेक्शन देखील तापू लागलेलं आहे। बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। इथं लढत होतीये ती ननंद विरुद्ध भाऊजे। आपण लोकांशी बातचीत करूयात। मी आहे बारामती तालुक्यातल्या सोमेश्वर या ठिकाणी आणि लोकांना नेमकं काय वाटतं, कुणाचा विजय होईल या संदर्भात आपण बोलूयात। वहिनी की ताई? वहिनी। का बरं? दादांनी विकास कामं भरपूर केलेत। दादांनी विकास काम केले। आपल्यासोबत अन्य काही लोक आहेत। वहिनी का ताई? ताई। ताई का? सगळेच देतात आपल्याला, सगळे देतात। ताईलाच म्हणते सगळे, ताईला सगळीच मतं। पण का देताय मतदान करताना ताईंना मतं का देताय? काहीतरी विचार असेल? काय विचारतात दादा, आम्हाला काय सांगते ना। ताई का वहिनी? वहिनी। वहिनी का बरं? अजित दादा। अजित दादा। पण का? भरपूर विकास आणि लोकांना वेळेवर मदत करतात अजित दादा। काय आता तुमचं वार काय म्हणते, ताई का वहिनी? ताई। ताई का बरं? ताईंनी आता बरेच वर्ष राजकारण घालत, त्यांनी बरेच कामं केलं लोकांच्या कल्याण, त्यांच्यामुळे बरेच झाले। ताईंचं लोकांच्या लक्ष असतं। वहिनी आताची नवीन कुठं त्यांनी अजून सुरुवात करावी, त्यांनी 4-5 वर्ष अनुभव घ्यावा राजकारणात सगळा आणि मग त्या प्रत्यक्ष उतरावं। म्हणजे अजून वहिनीने अनुभव घेतला पाहिजे। अजून अनुभव घेतला पाहिजे। ताईंनाच त्यावेळेला निवडून दिलं पाहिजे। ताई का वहिनी? ताई। का बरं? आता ताई बघा बरेच वर्ष झाले राजकारणामध्ये आहेत, त्यांना अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहेत। आणि वहिनी आता पहिलेच इलेक्शन आहे असं वाटते मला, तर त्यांना थोडं अनुभव घ्यायला वेळ लागेल। आणि कसं ताईंना कसं शरद पवार यांची ते मुलगी आहे म्हणून त्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे, वडिलांकडून ते शिकून आलेले आहेत, तर त्यामुळे आम्ही ताईंनाच। काय वहिनी का ताई? ताई। ताई। का बरं? काय अजितदादांनी आमच्याकडे खूप कामे केलेत। अजितदादा तर एक नंबरच। बारामती तालुक्यात भरपूर कामं केली, पाण्याची, ग्रामीण भागात रस्ते, काय भुयार गटर योजना असतील, भरपूर कामं केली। पण ही सगळी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली झालेली कामं आहेत। आणि बारामती तालुका हा देश पातळीवर फक्त साहेबांच्यामुळे ओळखला जातो। आम्हाला अजितदादाला आम्ही त्याच्यानंतर आहे ना, जे आत्ता जे काय झालं आहे ते घराघरात ज्यांनी हे करायला लावलं आहे ह्यांच्यावर आम्हाला सुरू व्हायचं आहे बारामतीकर म्हणून। आणि बारामती देशात, बारामती ही पवारांचीच ह्या मला आता दाखवून द्यायचं आहे। त्यामुळे जास्त पेटलेली बारामतीतले सामान्य जनता आहे। तरुण काही आपल्यासोबत आहेत। दादा काय नेमकं किती वय? 22 वर्ष। मतदान करणार? करणार ना, ताई हक्क का आहे। वहिनी? हां ताई। का बरं? कारण ताई संसदरत्न खासदार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे धनगर समाजाचा मुद्दा ताईंनी संसदेत मांडलेला आहे। परत शेतकऱ्यांसाठी पण ताईंनी अनेक वेळा कर्जमाफीसाठी मुद्दा मांडलेला आहे, किंवा शेतकऱ्यांचं जरी नुकसान झाले तरी ताई संसदेत मुद्दा मांडत आहेत। त्यामुळं हां म्हणून ताई आहे। दादा मतदान करणार? हो। ताई का वहिनी? सुप्रिया ताई। का बरं? आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहोत। आम्ही आजपर्यंत पवार साहेबांनी आमच्यासाठी, आमच्या तालुक्यासाठी भरपूर काही विकास केलेला आहे आणि त्या विकासाचाच आम्ही मुद्दा धरून आम्ही आमच्या सुप्रियाताईंना येत्या लोकसभेमध्ये कमीत कमी 3 लाखाच्या लीडने आम्ही निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते मनापासून प्रयत्न करणार आहोत। दादा ताई का वहिनी? ताई। का बरं? त्यांचं कार्य चांगलं आहे आणि त्यांना जेव्हा काय असेल अडचण आम्ही जेव्हा कॉल करेल तेव्हा ती लगेच मंजूर करतात। तर आपण बघितलं की साधारणतः लोक अजित पवारांच्या देखील बाजूने दिसत आहेत आणि शरद पवारांच्या बाजूने देखील दिसत आहेत। काही लोक शरद पवारांना यावेळेत एकटं कसं सोडायचं असं म्हणतायत, तर अजित पवारांशिवाय या बारामतीला पर्याय नाही असं देखील लोक म्हणतात। त्याच्यामुळं आगामी काळात कौल कुणाला भेटतो हे 4 जूनलाच कळेल। कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, ABP माझा, सोमेश्वर, बारामती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।